तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं चित्र आहे। तालुक्यातील देव नदीला या मुसळधार पावसामुळे महापूर आलाय। नदीच्या परिसरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय, तर ठिकठिकाणी झाडं पडल्यामुळे अनेक गावांचा देखील संपर्क तुटलाय। शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी घुसल्यामुळे शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नाशिकमध्ये देव नदीला आलेला हा पूर आणि त्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। लोकांच्या घरात पाणी शिरलंय। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातली ही दृश्य आहेत। मुसळधार पावसानं रस्त्यांनाही नद्यांचं स्वरूप आलंय। तालुक्यातील देव नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलाय, त्यामुळे नदीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी काही लोक आहेत त्यांचं जीवन विस्कळीत झालंय। ठिकठिकाणी झाडं पडलेली आहेत। ही दृश्य आहेत सिन्नरमधली, जिथे लोक या पूरजन्य परिस्थितीचा सामना करतायत। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचं पाणी घुसलंय, त्यामुळे शेती पिकाचं देखील मोठं नुकसान होतंय। नाशिकच्या सिन्नरमध्ये रस्त्यावरती अक्षरशः हे पाणी आलेलं आहे। मुसळधार पाऊस आणि नदीला आलेला पूर, त्यामुळे सिन्नरमध्ये ही पूरजन्य परिस्थिती, अगदी बाजारपेठ परिसर दिसतोय आणि तिथेही लोकांना या पाण्यातनंच वाट काढावी लागते। सिन्नरमध्ये देव नदीला आलेला पूर आणि पुलाखालून सुद्धा किंवा ही नदीची पाणी पातळी किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, अगदी पुलापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। ही पूर परिस्थिती सिन्नरमधली आणि हेच पाणी आता रहिवासी भागात सुद्धा घुसायला सुरुवात झाली आहे। ही काही दृश्य, हा पूल आहे, तिकडची वाहतूक तर थांबवण्यात आली आहे कारण नदीला इतका मोठा पूर आलाय आणि हे पाणी अगदी पार पुलापर्यंत पोहोचलंय। सिन्नरमधली ही दृश्य, अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडनं। लक्ष्मण, नाशिकमधला सिन्नर आणि आणखी कुठे कुठे काय परिस्थिती आहे? श्वेता, नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये काल दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे या संपूर्ण भागात पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रस्त्यांवर अक्षरशः गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते या पावसामुळे आलेलं आहे। त्यामुळे हे रस्ते जे आहे त्यांना नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या नदीचं, नाल्याचं आणि ओढ्यांचं पाणी जे आहे ते शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। इतकंच नाही तर काल दुपारी या भागामध्ये असलेलं जे सिन्नरचं मुख्य बस स्थानक आहे त्याच्या 6 टर्मिनलचा स्लॅब जो आहे तो देखील कोसळलेला होता। अनेक वाडे, घरं जे आहे ते देखील या मुसळधार पावसामुळे कोसळलेले आहे आणि त्या ठिकाणी बचाव कार्य, मदत कार्य जे आहे ते केलं जाते। आज देखील सकाळपासून तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र या एकूणच पडलेल्या कालच्या पावसामुळे सिन्नर शहरातील जनजीवन जे आहे ग्रामीण भागातलं ते विशेषतः विस्कळीत झालेलं होतं। अनेक रस्त्यांवरती झाडं देखील पडलेली होती। त्यामुळे सिन्नर घोटी जो महामार्ग आहे त्या महामार्गावरचा रस्ता एकमेकांना जोडलेला